श्रीराम. आपण पाहतोय दासबोधामधील दशक चौथा नवविधा भक्ती. यातले 3 समास आपण पाहिलेत. आज आपण पाहणार आहोत चौथा समास पादसेवन भक्ती. नामस्मरण हा सगळ्यात सोपा मार्ग आहे, तर पादसेवन भक्ती म्हणजे थोडासा निष्ठेचा मार्ग आहे. तो कसा? पादसेवन भक्ती म्हणजे सद्गुरूच्या पायाशी लीन होऊन शरण भावाने राहणे. सद्गुरू म्हणजे कोण? तर जो कोणत्याही परिस्थितीत भगवंताच्या अनुसंधानात राहतो, ज्याला प्राणीमात्राचा मानवतेचा कळवळा आहे, असा तो सद्गुरू. असा सद्गुरू जर भेटला तर आपला देह त्याच्या सेवेत गुंतवावा, त्याच्याबद्दल निर्लेप आपलेपणा असावा आणि मन त्याने सांगितलेलं ग्रहण करण्यास म्हणजे स्वीकारण्यास तयार ठेवावं. हे जेव्हा जमेल तेव्हा ती पादसेवन भक्ती झाली असं म्हणायला हरकत नाही. आधी असा सद्गुरू भेटणं कठीण, भेटलाच तर त्याच्यावरती निष्ठा पटणं कठीण आणि ती पटलीच तरी ती स्थिर राहणं कठीण. यासाठी मनाची मोठी तयारी आणि चिकाटी आवश्यक आहे. म्हणून मी म्हटलं मगाशी की थोडीशी कठीण भक्ती आहे ही. पण एकदा जर ते साधलं तर त्या भक्ताची अवस्था म्हणजे पारमार्थिक अवस्था हा म्हणता सुधारते, त्याची पारमार्थिक प्रगती होते. आपली मूळ अवस्था अत्यंत शुद्ध, पवित्र आणि पूर्ण आहे. सद्गुरू याचीच जाणीव आपल्याला करून देतात, आत्मसाक्षात्कार करून देतात, म्हणजेच मी कोण आहे ही स्वतःला स्वतःची ओळख करून देतात. आणि याची खूण म्हणजे काय? हे झालं असं कसं समजायचं? तर अत्यंत समाधान. आपण कोणत्याही अवस्थेत संपूर्ण समाधानी राहू शकणे ही ब्रह्मज्ञानाची खूण आहे. त्यासाठी मीच विसर्जन आवश्यक आहे, मीपणाचं. मी अनुभव घेतो ही सुद्धा जाणीव उरता कामा नये. खूप निश्चयानं सद्गुरूच्या चरणी अर्पण जेव्हा होऊ तेव्हाच हे साधू शकतो. त्यासाठी मनाची मोठी तयारी लागते. करी संग त्यागा विदेहीपणाने, नको लिप्त राहू अविद्या प्रभावे. करी वासना त्याग तू निश्चयाने, स्वरूपास जाणा गुरुच्या कृपेने. करी वासना त्याग तू निश्चयाने, स्वरूपास जाणा गुरुच्या कृपेने. श्रीराम.